ओके. हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल जावा विथ सुमित. सो मित्रांनो, हा आपल्या जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट सिरीजचा डे 9 आहे. ओके. सो डे 9 मी तो लिहून घेतो आधी. ओके. जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट सिरीजचा आपला हा डे 9 आहे मित्रांनो. आणि डे 9मध्ये आपण बघणार आहे इफ हेल्स, एल्सिफ लॅडर आणि नेस्टेड इफ हेल्स. ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं इफ आणि इफ हेल्स कंडिशन काय असतात. ओके. सो आजमध्ये आपण डे 9मध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट इफ एल्सिफ नेस्टेड if and nested if else. Okay. if else बघणार आहे. सो मित्रांनो, ही आपली जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची सिरीज आहे. जर तुम्हाला डाऊट असेल की फक्त कोर जावा, नो कोर जावा नाही, कोर जावा लवकर आपण एंड करणार आहे. ओके. हा एक बेसिक कन्सेप्ट आहे. जे बेसिक कन्सेप्ट घेणे महत्त्वाचे असते. ओके. सो बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर लगेच आपण क्लास आणि ऑब्जेक्टवरती शिफ्ट होणार. त्याच्यानंतर आपली स्पीड एकदम असं 3x स्पीड असणार. ओके. सो लवकर मी कंप्लीट करून जाणार. त्याच्यानंतर लगेच आपण स्प्रिंग बूटकडे वळूया. ओके. मॉडेल सगळे समजून घेऊया. ओके. सो आजचा टॉपिक आहे आपला एलसी ब्लॅडर आणि नेस्टेड इफ. सो डायरेक्ट मित्रांनो जाऊया. आता तुम्हाला मी एलसी ब्लॅडर, एलसिप म्हणजे काय? ओके. एलसिप लॅडर म्हणजे एक एक साखळी, इफेलची साखळी. ओके. म्हणजे एलसिप लॅडर. आणि नेस्टेड इफेल्स म्हणजे नेस्टेड इफेल्समध्ये एका इफच्या कंडिशनमध्ये अनदर इफ म्हणजे नेस्टेड इफेल्स. तुम्हाला डायरेक्ट मी प्रॅक्टिकली दाखवतो. ओके. सो मी जातो ह्याच्यात नोटपॅडमध्ये. आय एम गोइंग टू नोटपॅड. आणि नोटपॅडमध्ये मी तुम्हाला दाखवतो की कसं ॲक्च्युली आपण प्रोग्राम बिल्ड करतो. डायरेक्ट मी तुम्हाला प्रोग्रामॅटिकली सांगतो. ओके. सो हॅलो डॉट जावामध्ये जाऊया. ओके. सो न्यू फाईल म्हणतो मी इथं. डायरेक्ट नोटपॅडवरती का दाखवायचं मित्रांनो? कारण की भरपूर सारे स्टुडंट्स बिगिनर असतात. ओके. सो त्यांना नोटपॅड थ्रू आपण टाईप करून दाखवलं तर त्यांना लवकर समजतं. त्याच्यानंतर हे सगळं बेसिक आहे. मी भरपूर बेसिक शिकवत आहे. ओके. हे नंतर वाटेल की तुम्हाला लई बेसिक सर शिकवत होते. सो आता मी तुम्हाला फक्त एवढं बेसिक सांगतो. त्याच्यानंतर आपण स्प्रिंग बूटकडे वळूया. मग तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल डेव्हलपमेंट काय असते, ॲक्च्युअल प्रोजेक्ट कसे बिल्ड असतात. ओके. सगळ्या लेयर्स काय असतं, स्ट्रक्चर काय असतो, फ्लो काय असतो, मेवन काय असतो, बिल्ड ग्रेडल काय असतं, टूल्स, हे सगळं तुम्हाला त्यावेळी त्या फेजमध्ये समजेल मित्रांनो. सो आत्ता फक्त बेसिक आहे, बेसिक अंडरस्टँड करून घ्या. ओके. आणि तुमच्या मित्रांना आत्ताच सांगा, कारण की आता आपले बेसिक फेज चालू आहे, कोर जावाचा फेज चालू आहे. सो त्याच्यानंतर डायरेक्ट शिफ्ट होता येत नाही स्प्रिंग बूटवरती. आधी बेसिक आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके. सो स्टार्ट करूया मित्रांनो. मी ह्याला आधी सेव्ह करून घेतो. ओके. इम्पोर्ट, काय इम्पोर्ट करायचं आपल्याला? इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार मित्रांनो. ओके. सो त्याच्यानंतर क्लास काय करूया आपण? डे 9चा क्लास तयार करूया. ओके. ह्याला आधी आपण सेव्ह करून घेतो. मी आधी ह्याला सेव्ह करून घेतो. डे 9ला कंट्रोल एस म्हणतो मी. जावा सोर्स फाईल. ओके. डे 9 अँड देन डेस्कटॉपवरती ना डाउनलोड्समध्ये सेव्ह करतो, नंतर डिलीट करून टाकायचं. ओके. सो मी सेव्ह करून टाकलं. ओके. आता मेन मेथड लिहा. मेन मेथड हे तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे मित्रांनो. मेन मेथड कशी तयार केली जाते, मेन मेथड नंतर कमांड अँड आर्ग्युमेंट्स काय, ते सगळं आपल्या ऑलरेडी झालेलं आहे ना. तुम्ही बघितलं असेल तर सिरीजला फॉलो करा, तुम्हाला समजून जाईल तिथं. ओके. आपल्या चॅनलवरती आहे जावा तुम्ही सर्च, मला प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जा. प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये तुम्हाला आपली सिरीज भेटून जाईल. ओके. नाहीतर नाही सापडली तर आपल्या आजच व्हिडिओला कमेंट कर, लगेच तुला मी सिरीज पाठवतो. ओके. पब्लिक स्टॅटिक मेन मेथड तयार करून घेतो मित्रांनो मी पटकन. ओके. वाईड मेन. ओके. जेव्हा मित्रांनो मी पण असं कोडिंग शिकायचो त्यावेळी आम्ही पण नोटपॅडवरतीच कोडिंग करायचो आणि समजून घ्यायचो, कारण की त्यावेळी एकदम परफेक्ट व्हायची. एरर कुठला आला तर लगेच समजायचं नोटपॅडमध्ये. आय डीमध्ये काय प्री बिल्ड कोड असतो का, एका टाईपनुसार हे सगळं कोड एका टाईपवरती आपण क्रिएट करू शकतो. ओके. सो नोटपॅडवरती कोड करण्याची एक वेगळीच मजा असते. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे? इफ एलसिफ लॅडर आणि नेस्टेड इफेल्सचं लॉजिक बघायचं आहे. ओके. सो आपण नेस्टेड इफेल्स एलसिफ लॅडरमध्ये आपण ग्रेडिंग सिस्टीमचं घेऊया आणि नेस्टेड इफेल्समध्ये आपण लॉग इन सिस्टीम कशी असते ते बघूया. ओके. कमांड लाईन्समध्ये लॉग इन सिस्टीम कशी असते. ओके. सो एलसिफ लॅडर मी म्हणतो आधी. एल्स एलसिफ लॅडर. ओके.
एल सी लॅडरमध्ये आता तुम्हाला मी डायरेक्ट आता तुम्हाला प्रोग्रामॅटिकली दाखवतो मित्रांनो. ओके, सो इंटिजर मी घेतो. इंटिजर मी डायरेक्ट आता स्कॅनर क्लास थ्रू घेऊया आपण इनपुट. ओके, स्कॅनर एस सी इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. ओके ओके, त्याच्यानंतर आपण एक इनपुट घेऊया नंबर 1 मार्क्स, टोटल मार्क्स. ओके, टोटल मार्क्स घेऊ आपण. टोटल मार्क्स इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट इंट. ओके, हे का मी पूर्ण कंप्लीट आपला कोड लिहिला आहे एल सी प्लॅडरचा. तो एल सी प्लॅडरचा आपला कोड आहे तो सिम्पली मी तुम्हाला डायरेक्ट लॉजिक समजून सांगतो. ओके, ना आपण डायरेक्ट इथं मेसेज प्रिंट केला, इंटर नंबर घेतला, युजरकडून नंबर घेतला आणि कंडिशन चेकली. जर 70पेक्षा मोठा असेल तर ए ग्रेड येणार, जर 50पेक्षा मोठा असेल आणि 70पेक्षा लहान असेल तर बी ग्रेड. ओके, जर 35पेक्षा मोठा असेल 50पेक्षा लहान असेल तर पास हा मेसेज येणार. ओके, सिम्पली ह्या प्रोग्रामला आपण आता रन करूया. ओके, मी जातो इथं आपले डे 9चा इथं हा प्रोग्राम आहे. सो CMD मी इथून सर्च करतो. मी CMD वरती गेलो, त्यानंतर जावा सी डे 9 डॉट जावा. ओके, सर्च करतो मी रन करतो प्रोग्राम. कंपाईल सक्सेसफुली. ओके, त्यानंतर डायरेक्ट आता इथं मी रन करून टाकतो प्रोग्रामला. ओके, सो इंटर नंबर आपण 70पेक्षा मोठा टाकू म्हणजे ए ग्रेड यायला पाहिजे. सो 78 टाकला मी. सो ए ग्रेड रनिंग इज परफेक्टली. त्यानंतर मी 50पेक्षा मोठा टाकतो, 70पेक्षा लहान टाकतो, दॅट इज 55. सो बी ग्रेड इज सक्सेसफुली. सो मी 50पेक्षा लहान टाकतो आणि 35पेक्षा मोठा टाकतो, दॅट इज 36. ओके, 36 टाकतो मी. सो इट इज पास. ओके, सो वर्किंग इज प्रॉपरली. सो मित्रांनो तुम्हाला समजलं असणार एल सी प्लॅडर म्हणजे कसा इम्प्लिमेंट केला जातो. आता आपण नेस्टेड इपेल्स बघूया. ओके, सो एल सी प्लॅडरचा हा आपला लॉजिक असतो. एल सी प्लॅडर म्हणजे एक हिप, त्याचा परत हा एल्स, हा इफ्स. ओके, हे बघा, हा इफ्स, हा त्याचा एल्स, हा इफ, हा त्याचा एल्स, हा इफ, त्याच्या खाली हा त्याचा एल्स. प्रति साखळी, एक प्रकारची साखळी म्हणजे एल सी प्लॅडर. ओके, सो आता नेस्टेड इपेल्स बघू आपण. नेस्टेड इपेल्समध्ये पण असंच करू आपण. त्यानंतर नेस्टेड इपेल्समध्ये आपण लॉग इन सिस्टीमचं एक लॉजिक लावू. ओके, सो इंटर युअर मार्क्स नको म्हणू आपण, इंटर युअर पासवर्ड. त्यानंतर पासवर्ड घेऊ आपण इंट पास इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट इंट. ओके, एस सी डॉट नेक्स्ट इंट आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. ओके, त्यानंतर सिस्टीम डॉट इंटर युअर पासवर्ड, इंटर युअर नेम, नाही, इंटर युअर युजर नेम घेऊ आपण, युजर नेम. ओके, युजर नेम इज सुटेबल. ओके, सो इंटर युअर युजर नेम. त्याच्यानंतर युजर नेमला असते स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग घेतलो मी. त्यानंतर स्ट्रिंग आपण काय घेऊ, नेम घेऊ, युजर नेम, यूएस नेम घेतो फक्त. ओके, आता युजर नेम म्हणू आपण. ओके, सो युजर नेमवरती मी एस सी डॉट नेक्स्टने आपण काय घेतला, युजर नेम घेतला. सो हे तुम्हाला मी सांगितलं आहे, स्कॅनर क्लासचे जे काही मेथड्स आहेत ते तुम्हाला मी आधीच समजून सांगितले आहे. ओके, आता आपल्याला नेस्टेड इपेल्स लावायचे आहे. नेस्टेड इपेल्स म्हणजे एका इफ कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन म्हणजे नेस्टेड इपेल्स. ओके, एका इफ कंडिशनमध्ये परत दुसरी कंडिशन लावणे त्याला नेस्टेड इपेल्स म्हणतात. सो कसं ते आता इथं बघा आपल्या लॉजिकमध्ये. ओके, सो इथं मी गेलो, आता मी पासवर्ड, आपण कंडिशन चेक करू, कंडिशन दुसरी लावू मित्रांनो. ओके, सो कंडिशन आपण दुसरी लावतो मी इक्वल्सने या प्रीडिफाईन ने आपण लावू. ओके, इक्वल्स काय आपण पासवर्ड काय ठेवू, पास @1 2 3 4. त्यानंतर इथं पण आपण कंडिशन चेंज करून टाकू. इथं काय आहे, युजर नेम डॉट इक्वल्स. इथं पण आपण युजर नेम काय ठेवू, सुमित 1 2 3 4. सो याला सक्सेसफुली मी सेव्ह करतो आणि परत जातो आणि इथं रन करतो. ओके, मगाची स्पेलिंग चुकलेली आपली, सो टायपिंग मिस्टेक. तर प्रोग्राम इज रन सक्सेसफुली. मी पासवर्ड टाकतो पास @1 2 3 4. त्यानंतर युजर नेम सुमित
सुमित 1 2 3 4. ओके, लॉग इन सक्सेसफुली मॅसेज मित्रांनो इथं प्रिंट झालं आहे सक्सेसफुली. ओके, सो तुम्हाला हा लॉजिक मी एकदा सांगतो. ओके, युजरकडून 2 इनपुट घेतले, युजर नेम पासवर्ड, त्याच्यानंतर इथं कंडिशन लावली. मगाशी आपण इक्वलची कंडिशन लावली असते. सो इक्वलची कंडिशन मी मुद्दाम लावलेली तुम्हाला समजण्यासाठी. ओके, इक्वल कंडिशन ही नसते लावली, ती इनव्हॅलिड कंडिशन असते. सो एकाची स्ट्रिंगची कंपेअर करण्यासाठी इक्वल्स ही मेथड वापरली जाते. सो मित्रांनो आजपासून हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर हा खालचा लॉजिक तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे. ओके, इफ इथं कंडिशन ट्रू झाली तर आतमध्ये येणार कंडिशन. इथं युजर नेम चेक करणार, युजर नेम पण पासवर्ड जर ॲक्युरेट असेल तर लॉग इन सक्सेसफुल, अदरवाईज एल्सला येणार युजर नेम इज इनव्हॅलिड, अदरवाईज एल्सला येऊन पासवर्ड इज रॉंग. हा मेसेज प्रॉपरली प्रिंट होणार मित्रांनो. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके, मी इथं परत तुम्हाला थांबा 2 मिनिट. ओके, मी इथं रॉंग युजर नेम टाकून बघतो. पास 1 2 3 4 आणि सुमित, ओनली सुमित टाकतो. ओके, द युजर नेम इज इनव्हॅलिड. सो मित्रांनो तुम्हाला समजलं असणार, आय होप तुम्हाला समजलं असणार. ओके, जर चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच फुल स्टॅक डेव्हलपमेंटची सिरीज आपली चालू आहे, तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि असे टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला शिकायला भेटले या चॅनलवरती. आणि स्प्रिंग बूट जसले ॲडव्हान्स फ्रेमवर तुम्हाला इथं आपल्या चॅनलवरती शिकायला भेटतील आणि प्रोजेक्ट डेव्हलपमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळेल. ओके, सो नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.